नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपलं आत्मा ॲग्री @भिवापूर या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी भिवापूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी श्री परमेश्वर परसरामजी चौरे मुक्काम कोल्हारी यांच्या शेतावर आपण आज आलेलो आहोत। त्यांच्या शेतामध्ये आज आत्मा अंतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञान SRT या पद्धतीने भात पिकाची लागवड केलेली आहे आणि या SRT पद्धत संदर्भात आज आपण चौरे साहेबांकडून त्यांचं मनोगत जाणून घेऊया। चौरे साहेब, आता हे तुम्ही SRT पद्धतीने आज भात पिकाची लागवड केलेली आहे, तर या शून्य मशागत तंत्रज्ञान SRT पद्धत तुम्हाला कुठून माहिती मिळाली, कुठून मार्गदर्शन मिळालं? हे आपला कृषी विभाग आत्मा यांच्या मार्फत प्रशिक्षण डोंगरी फार्म तालुका पारशिवनी इथं आयोजित केलेला होता। त्याच्याविषयी मला माहिती मिळाली होती, तर मी त्या प्रशिक्षणाला गेलो होतो। तिथे SRT पद्धतीच्या फायदे तोटे हे मला सांगण्यात आले। मला बी त्याच्यावर विश्वास बसला। मागील वर्ष मी SRT पद्धतीने 1 एकरमध्ये लागवड केली आणि त्याचा मला अनुभव आला की त्याच्यामध्ये खर्चाचा जो उत्पन्नाचा खर्च आहे तो 50 ते 60% कमी आला आणि उत्पन्न जो आहे तो बी मला 25% चांगला मिळाला। एकरी 22 ते 25 असा त्याचा उत्पन्न मला धान्याचं क्विंटल आलं करण्यात आली। तर म्हणून यावर्षी मी पूर्ण 5 एकरामध्ये पूर्ण SRT पद्धतीने लागवड केलेली आहे। तर चौरेजी, तुम्ही हे SRT पद्धतीचे बेड कसे तयार करण्यात आले आणि कधी केले आणि याची लागवड कशी केली आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? आता हे बेड मध्ये मी मे महिन्यात तयार केलेले आहे। हा जो आहे दान नाली टू नाली याचा 136 सेंटीमीटर अंतर आहे आणि हा बेडचा 100 सेंटीमीटर अंतर आहे। याच्यामध्ये हे दोन याचं धानाचं जो अंतर आहे हा 25 सेंटीमीटरचा अंतर आहे। एका बेडवर 5 आपल्याला रांगी धानाचे आलेले आहेत। याच्यामध्ये नियोजन जो आहे तो पहिले आपण जेव्हा धानाची लागवड केली एकरी मला वाटते 5 एकरमध्ये 35 किलो धान्य लागले आहे आणि त्याच्यानंतर आपण अजून 15-20 दिवसानंतर एक युरिया ब्रिगेड याचं आपण धानाची हर या 4 याच्यामध्ये आपण 1 गोळी बीचमध्ये दिली आणि त्याच्यानंतर आपण एक अजून कचऱ्याची फवारणी केली आहे। त्याच्यामध्ये जे आताच्या सध्याच्या घडीला जे आपण लागवड केली आहे 1 महिना झाला आहे। आता सध्या एका महिन्यामध्ये आता आपण याचे फुटवे जर गिनले आता तर कमीत कमी 25 फुटवे त्याला आलेले आहेत। तर चौरे साहेब, तुम्ही हे SRT ने बेड तयार करून घेतलेले आहे। या SRT मध्ये तुम्ही बेड तयार करून लागवडीपर्यंत आणि आज 1 महिना झाला तुमच्या पिकाला, तर या सगळ्या कालावधीमध्ये तुम्हाला किती खर्च आला आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत तुम्ही वापरून तुम्हाला काय फायदा झाला? विशेष म्हणजे जे पारंपरिक शेती करत होतो त्याच्यापेक्षा 50-60% खर्च कमी आला आहे। तर चौरे साहेब, आता तुम्ही हे SRT पद्धतीने लागवड केली, तर या संदर्भात तुम्ही जे आपल्या YouTube चॅनलवरचे जे शेतकरी मित्र आहेत यांना काय संदेश तुम्ही देणार आहात? मी शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो का आपण पारंपरिक पद्धतीने जे शेती करत आहोत ते आता परवडण्यासारखी नाही राहिली। आपण SRT पद्धतीमध्ये कन्वर्ट झालो पाहिजे, कारण याच्यामध्ये उत्पन्न बी 25 ते 30% जास्त उत्पन्न मिळते आणि शून्य मशागत तंत्रज्ञान जे आहे याच्यामध्ये खर्च खूप कमी आहे आणि कमीत कमी 30 ते 40% याच्यामध्ये खर्चाची बचत होते। तर आपण जिथं आपली बचत होते, उत्पन्न जिथे जास्त मिळते ते पद्धत आपल्याला अवलंबलं पाहिजे आणि आपण त्याचा प्रयोग केला पाहिजे। धन्यवाद चौरे साहेब। आज श्री परमेश्वर चौरे साहेब यांनी SRT पद्धतीने जे लागवड केलेली आहे याबद्दल अतिशय मोलाचा संदेश आज आपल्या शेतकरी बांधवांना दिलेला आहे। आज आपण चौरे साहेबांच्या शेतामध्ये SRT तंत्रज्ञानावर त्यांनी जे प्रात्यक्षिक घेतलेलं आहे या प्रात्यक्षिकाची आपण आज पीक प्रात्यक्षिक आपण पाहणी केलेली आहे। या सगळ्या पीक परिस्थितीनुसार असे दिसून येते की जी SRT तंत्रज्ञान हे आहे हे पद्धत आता फार प्रचलित होत चाललेली आहे आणि बऱ्याच शेतकरी याचा अवलंब सुद्धा करत आहे। याचे फायदे दिसून येत आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे फायदे म्हणजे यामध्ये आपण एकदाच आपण बेड तयार करून घेतो आणि हे बेड जवळपास 5 ते 7 वर्ष 10 वर्षापर्यंत आपण या बेडवर खरीप रब्बीमध्ये
फेरपालट करून आपण पिकं घेऊ शकतो. आणि हे जी पद्धत भात पिकामध्ये जे आपण अवलंब केला तर या पद्धतीमध्ये आपला पारंपरिक पद्धतीपेक्षा जो चिखलणीचा खर्च, मजुरांचा खर्च, वारंवार शेताची मशागत करण्याचा खर्च आपल्याला फार कमी होतो. या SRT तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास आपल्या जमिनीचा पोत हा कायम राहतो, सुधारतो. त्याच पद्धतीने ऑर्गॅनिक कार्बन जे सेंद्रिय कर्ब जे आपल्या शेतामध्ये आता खालावत चाललेलं आहे त्याचं प्रमाण सुद्धा यामध्ये वाढतं. शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. आणि मी या युट्यूब चॅनलवरील जेवढे शेतकरी आमच्याशी जोडलेले आहेत त्यांना सगळ्यांना ह्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.